नमस्कार मित्रांनो, आज साने गुरुजी यांची जयंती आणि ही जयंती आपण थाटामाटात साजरी करतो. का साजरी करतो मित्रांनो? तर ज्याही व्यक्तींचं कार्य महान आहे त्यांची आपण जयंती साजरी करत असतो. त्यांच्या जीवनामध्ये ज्याही लोकांनी समाजासाठी काहीतरी केलंय ते लोक खरंच ग्रेट होते. कारण या काळामध्ये, या स्वार्थी दुनियामध्ये फक्त प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतय. तर त्या काळामध्ये जेही मोठे लोक आहेत त्यांनी फक्त लोकांचा विचार केलेला आहे, म्हणून त्यांची आपण जयंती साजरी करतो. आणि म्हणून अशा थोर साने गुरुजींना मनापासून अभिवादन. आणि मित्रांनो, थोडक्यात आपण साने गुरुजींविषयी माहिती घेऊ आणि त्यांचे जे काही थोडक्यात कार्य होते त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ. मित्रांनो, साने गुरुजी यांचं नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. आणि त्यांचं जे टोपण नाव आहे मित्रांनो, साने गुरुजी हे त्यांचं टोपण नाव आहे. थोडक्यात त्यांना ही पदवीच होती, साने गुरुजी. त्यांचं जे गाव आहे मित्रांनो, पालगड, रत्नागिरी, महाराष्ट्र. मित्रांनो, त्यांनी जो ग्रंथ लिहिला श्यामची आई, जेव्हा साने गुरुजी लहान होते, आंघोळ करून आले आणि आईला म्हटले, जेव्हा आई त्यांचं अंग पुसत होती तेव्हा आईला म्हटले माझ्या तळपायाला पाणी असू. तेव्हा आईने त्यांना उपदेश केला, जसं तू तुझ्या अंगावरती कुठेही घाण राहू देत नाही, पाणी लागू देत नाही, त्याचप्रमाणे तुझं मन निर्मळ कर. म्हणजे साने गुरुजींना त्यांच्या आईनं हा उपदेश दिला की तुझा मनाला निर्मळ कर. आणि म्हणून त्यांनी आदर्श घेऊन श्यामची आई हा ग्रंथ लिहिलेला आहे. महान कार्य त्यांचं. पहिली कविता लिहिली मित्रांनो, बलसागर भारत हो. बलसागर भारत हो ही त्यांची पहिली कविता आहे. खूप आदर्श देऊन जाते आपल्यासारख्यांना. त्यानंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविते. एकच धर्म आहे मित्रांनो. जात पात जेही थोर लोक आहेत ते जातीपातीच्या पुढे जाऊन बोलतात. त्यांच्यासाठी जात धर्म सगळ्या गोष्टी एकच आहे. आणि म्हणून ती जात आहे त्यांची मानवतेची. प्रत्येकामध्ये ईश्वर पाहतात ते. आणि म्हणून त्यांचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता आहे. ही भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविते मित्रांनो.